एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. ललिता, अगं इतकी अस्वस्थ होऊ नकोस ग, येतील माधव भाऊजी. वहिनी, माझा जीवच उडालाय. आपल्याकडे कितीही पैसा असला ना तरी गेलेला पैसा थोडा थोडका नाहीये ना. हो. काय झालं? मिळाला का सगळा ऐवज? दागिने तेवढे मिळाले, लक्ष्मी पूजनात ठेवलेले. आणि 50 लाख नाही मिळाले. क्षीरसागरांचा माणूस ते पैसे घेऊन फरार झाला म्हणे. म्हणजे काय? मी माझे सगळे दागिने विकून 50 लाख उभे केले होते. हो, मला माहिती आहे ते, पण माणूस पळूनच गेला म्हटल्यावर काय करणार होतं ना मी. वसंतरावांचाही नाईलाज झाला अगदी. नाव घेऊ नका त्या देशपांड्यांचं. वच्ची मावशींवर विश्वास ठेवला, नातं जोडलं आपण त्यांच्याशी. काय परिणाम झाले बघताय ना. धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय, अशी अवस्था करून ठेवली आपली. जीव घेणार एक दिवस ते आपला. अगं असं नको बोलूस ग ललिता. वहिनी, इंद्रनीलचं लग्न तोंडावर आलंय आणि एकही दागिना नाहीये माझ्याकडे घालायला. कुणामुळे झालं हे सगळं? वच्ची मावशींमुळे. तिला नको बोललास तू. अगं तुला दागिने हवेत ना, घे ना माझे. घाल तू सगळे दागिने, हवं तर कायमचे घेऊन टाक. वहिनी, मला नकोय तुमचे दागिने, ते तुमचे आहेत. अगं असं काय करतेस? मी काय कोणी परकी आहे का? याच घरातली आहे ना. पण वहिनी, ते दागिने तुमचे आहेत. यातले कितीतरी दागिने दादासाहेबांनी हौसेने तुमच्यासाठी केले. तो अगं तू घातलेस ना तरी यांच्या आत्म्याला शांतीच मिळेल. धाकटी सून आहेस तू या घरची. तू जर का तुझं मूल माझ्या पदरात टाकून निर्धास्त राहू शकतेस तर मी तुला दागिने सुद्धा नाही देऊ शकत का? आणि भाऊजी आणि मुलं पुन्हा पुन्हा असे दागिने घडवतील माझ्यासाठी कितीतरी. बघितलंस ना ललिता, दोघी बहिणीच, पण एक ह्या अशा आणि दुसरी त्या वच्ची मावशी. अगदी खरंय तुमचं. आणि त्यांनी केलेल्या गुन्ह्यांची शिक्षा बहिणी आम्ही तुम्हाला का द्यायची? पण मला एक खरंच कळत नाहीये, स्वतःच्याच बहिणीच्या घरात वच्ची मावशीने असं स्थळ आणलंच कसं? नाही ग, वत्सलानं मुद्दाम असं नाही करणार. तिचा सुद्धा खूप जीव आहे ग नीलवर. वहिनी, तुम्हाला काहीच माहित नाही, पण आता सगळं सांगण्याची वेळ आलीये.
ताई नीट वागली ना, काही बोलली नाही ना? तुला नाही कळणार माझं दुःख. लग्न करून मी अशा घरात जाणार आहे जिथे महेश नसणार, म्हणजे मी पुन्हा एकटी. प्लीज नील, तूच फक्त माझी मदत करू शकतोस. पुन्हा जर का तुम्ही खोटं बोलत ना तर थांब 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 थांब, इथून पुढे अजिबात खोटं बोलणार नाही. ताई नेहमीच्या स्टाईलने वागली तुझी, त्यामुळे काय बोलण्याचा प्रश्नच नाही. नाही, टेन्स दिसताय म्हणून विचारलं. मी टेन्स्ड? काहीतरीच काय. नक्की नाही ना? नक्की. पण मग संपदा ताई अशी सारखं काय संपदा ताई ताई? तुला दुसरे विषय नाहीत का बोलायला? ते बोलूया ना. ताई काय आहेत दुसरे विषय, पण मला ताईचा स्वभाव माहितीये आणि तुम्ही काहीच सांगत नाही आहात. काही सांगण्यासारखं असेल तर सांगणार ना मी. माझ्याकडे बघा, माझ्याकडे बघा आधी. मला असं का वाटतंय तुम्ही काहीतरी लपवताय माझ्यापासून. तुम्ही ना नेहमी सारखं नाही वागत आहात. सांगतो. हे बघ, घरचं वातावरण ना खूप टेन्स्ड आहे, त्याचं मला प्रेशर आलंय. दॅट्स इट. काय करतेस? नाही, ताईलाच विचारते ना काय झालंय. कशाला? एक मिनिट, मी निघू का? नाही, मी जातो ना. मग जाऊन आई बाबांना भेटतो, त्यांना जरा बरं वाटेल. ते टेन्स्ड असतील ना. मी गेल्यावर मग तू बोल ना ताईशी. ठीक आहे, आणि नीट जा. बाईक चालवताना विचार करू नका. सगळं ठीक होईल. अगं, एवढं सगळं झालं, मग मला हे सगळं आधीच का नाही सांगितलं तुम्ही ललिता? वहिनी हो, कुठल्या तोंडाने सांगणार होते मी तुम्हाला हे सगळं? इंद्रनीलचं लग्न आपल्या तोडीतल्या घरातल्या मुलीशी व्हावं एवढीच इच्छा होती आमची, आणि तेव्हाच वच्छी मावशीने हे स्थळ आणलं. पण साखरपुड्याच्या वेळेला त्यांची जी काटकसर चालली होती त्यावरनं शंका आली मला, आणि म्हणून मग मी वच्छी मावशीला 1.25 कोटीचं सांगितलं, आणि तिथेच चुकलं माझं. थोडक्यात काय, वच्छी मावशीने आपल्याला धोका दिला, आणि इतक्या बेमालूमपणे की तो आपल्याला साखरपुडा झाल्यानंतर कळला. हो, पण त्यामुळे 50 लाखाचं नुकसान झालंच ना. आणि त्यानंतर वच्छी मावशींचा डाव उघडकीस आला. पण असं का करेल वत्सला, हेच समजत नाहीये मला. का केलं आणि कशासाठी केलं त्यांचं त्यांना ठाऊक. वहिनी होती बॅग आली होती क्षीरसागरांकडनं, आणि मला वाटलं आली देशपांड्यांकडनं, कारण वच्छी मावशीनी तसं डोक्यात भरवून दिलं होतं माझ्या. आणि तेवढ्यात देशपांडे तिथे आले आणि म्हणाले की बघा मी माझा शब्द पाळला की नाही. म्हणजे? हो, ते पार्टीला येण्याविषयी सहज बोलले, हा, पण वच्छी मावशीने हिच्या डोक्यात भरवल्यामुळे हिची खात्री झाली की ती पैशांची बॅग देशपांडेने आणली म्हणून. आणि जेव्हा क्षीरसागर ब्लॅकमेल करायला लागले ना, तेव्हा लक्षात आलं बॅग देशपांड्यांकडनं नाही तर क्षीरसागरांकडनं आलेली आहे आपल्याकडे. आणि ब्लॅकमेल म्हणजे साधं सुद्धा नाही. वहिनी, क्षीरसागरांनी मला सरळ सरळ सांगितलं की मला 50 लाख रुपये द्या, नाही तर माझा काळा पैसा तुमच्याकडे लपवलाय हे मी देशपांड्यांना जाऊन सांगेन. वर असंही म्हणाले की त्या नोटांचे नंबरही माझ्याकडे आहेत. वहिनी, आम्ही तरी त्यांना सांगितलं की तुम्ही तुमची बॅग घेऊन जा. ते म्हणाले नाही, तुमच्याकडचे 50 लाख मला द्या, आणि बॅगेतला ऐवज तर माझा आहेच. तुम्ही देशपांड्यांचे नातेवाईक आहात तर भरा दंड, आता जा जेलमध्ये. मग काय करणार वहिनी? शेवटी मग मी विकले माझे दागिने आणि दिले 50 लाख. मला तर वाटतं क्षीरसागरांच्या घरावर जो छापा पडला ना, म्हणजे तुम्ही वाईट वाटून घेऊ नका वहिनी, पण त्या छाप्यामागेही वच्छी मावशीच असणार. अर्थात तसा पुरावा नाहीये माझ्याकडे. नाही हो, त्याच असणार.
आपल्या घरी भेटल्या त्या क्षीरसागरानं आणि त्यानंतर काहीच दिवसात त्यांच्या घरी छापा पडला. बघा, बच्ची मावशींच्या मागे आहेतच देशपांडे. क्षीरसागर आणि देशपांडे यांच्या भांडणातनं आपलं नुकसान होतंय हो वहिनी. हो, म्हणजे 50 लाखांचं नुकसान म्हणजे काही थोडं थोडकं नाही ना ग. वहिनी ते जाऊ दे, मला सगळ्यात जास्त काळजी वाटते ना ती इंद्रनीलची. म्हणजे अहो वहिनी, देशपांड्यांचा जावई होणार आहे तो. हो, आणि त्याला कुणी काही केलं म्हणजे वहिनी मग. नाही नाही, इंद्रनीला काही झालेलं मला अजिबात चालणार नाही. वहिनी माहितीये आम्हाला की तुम्हाला अजिबात चालणार नाही. अहो पण अशा केसमध्ये अडकलेली माणसं अधिकाऱ्याच्या नात्यातल्या मुलांनाच त्रास देतात ना. हो, मला तर कळतच नाही काय होणार आहे. अहो त्याचे दागिने मिळालेत ना, ते जानकी वहिनींचे आणि निलिमाचे आहेत. पण ललिताताईंनी स्वतःचे दागिने विकून क्षीरसागरला पैसे दिले. पण ते 50 लाख तर मिळायलाच हवेत ना. मान्य आहे, पण तो क्षीरसागरचा माणूस पैसे घेऊन फरार झालाय. त्याला काय करू शकतो आपण? तो खरंच ती रक्कम घेऊन पळून गेला असेल. कदाचित क्षीरसागरनी सुद्धा त्याला तसं करायला सांगितलं असेल. याही शक्यतेचा मी विचार केलाय, पोलिसांनीही केला असेल. पण आता तो सापडत नाहीये हेही खरंय. आणि तो सापडलाच नाही तर रे. तरी क्षीरसागरला कमीत कमी 5 वर्षाची शिक्षा होईल. जाऊ द्या तो क्षीरसागर, आपल्याला ते 50 लाख मिळायला हवेत. ललिताताईंनी स्वतःचे दागिने विकून ते पैसे दिले क्षीरसागरला आणि आपल्यामुळे त्यांच्यावर ही वेळ आली. आणि स्वानंदीला त्या घरात दिवस काढायचे तो. आता हे मला कळत का नाही अंजली? हा, पण आपण काय करू शकतो? बरं, रक्कम थोडी थोडकी नाहीये. 1-2 लाख असते तर आपण भरून दिले असते. 50 लाख कुठून आणणार आहोत आपण? हो ना रे, त्याचीच तर भीती वाटते. उभं आयुष्य काढायचं स्वानंदीला त्या घरात. एक मन म्हणतं की ललिताताई तशा नाही आहेत, त्या नाही देणार स्वानंदीला त्रास. पण अहो कोणाचं काही सांगता येतं का? शेवटी व्याही लोक आहेत ते. आणि 50 लाख काही थोडी रक्कम नाहीये ना. मी तर फार विचित्र मनस्थितीत सापडलोय. आणि प्लीज तुम्ही दोघी माझा गिल्ट वाढवू नका. मला अपराध्यासारखं वाटतंय. या सगळ्या प्रकरणात माझा काही दोष आहे का? नाही रे बाबा, दोष कुणाचाच नाहीये. तू तुझं काम केलंस. अहो तुम्ही होतात म्हणून ते दागिने तरी परत मिळालेत. पण याची जाण त्याने ठेवायला पाहिजे. ते जर काही 50 लाखांचंच घेऊन बसले आणि त्याचा त्रास स्वानंदीला व्हायला लागला तर आपण काहीच करू शकणार नाही. आपल्याला फक्त मुकाट्याने ऐकून घ्यावं लागेल. मला वेगळंच टेन्शन आहे. पैसे परत मिळाले नाही तर आम्ही लग्न करून देऊ शकणार नाही. चारही बाजूनी आर्थिक कोंडीत सापडलोय असं माधवराव म्हणाले होते त्या दिवशी. आता हे नुकसान जर भरून नाही ना निघालं तर मग इंद्रनीलचं लग्न लावणं कठीण जाणार आहे आम्हाला. नाही नाही ललिता, कमी बोलतो, पण जे बोलतो ते एवढं इफेक्टिव्ह असतं की समोरच्याला ऐकून घ्यावंच लागतं. पण वहिनींसमोर बेमालूम नाटक केलं की नाही मी. हा, ते तर तू केलंस. त्याला माझा पाठिंबा होता आणि तोही तेवढाच महत्वाचा होता. आपण त्यांच्या जीवावर मजा मारतोय वहिनीनं अजून कळलेलंच नाहीये. आपण वहिनींच्या खांद्यावर बंदूक ठेवायची आणि आधी बच्ची मावशीला आणि मग स्वानंदीला उडवायचं. बच्ची मावशींबद्दल त्या साशंका आहेतच, पण जेव्हा त्यांचा राग कळेल ना तेव्हा वत्सलाबाई सरमळकर जमिनीला नाक घासत बसतील. जे काम माझ्या टोमण्याने झालं नाही ते बहिणीच्या रागाने होईल. स्वानंदी आणि इंद्रनीलचं प्रेम त्या रागामध्ये जळून खाक होईल. ललिता, आले. चल जेवून घ्या दोघंही. नको. अगं असं काय करतेस?
हल्ली जेवणाकडे लक्षच नाहीये तुझं. वहिनी मला खरंच इच्छा नाहीये जेवायची. इंद्रनीलच्या काळजीने तोंडाची चवच गेले पार. अगं पण अन्न असं अभेरू नये. भाऊजी तुम्ही तरी सांगा ना हिला. आणि चला तुम्ही पण 2 घास खाऊन घ्या. फार दगदग झालीये तुम्हालाही. मी तरी काय सांगू वहिनी. मी स्वतः गेलो पण तिच्या दागिन्यांचे पैसे काही आणू शकलो नाहीये. माझं नशीबच वाईट आहे. तुम्ही काय इतकं वाईट वाटून घेताय? ज्यांच्यामुळे झाले त्या बच्चे मावशीला आपण एकही शब्द नाही बोलू शकत. नका वाईट वाटून घेऊ. हवं तर मी माफी मागते तिच्यातर्फे तुम्हा दोघांची. पण जेवून घ्या ग. मला तर वाटतं तुमचा संशय खरा असावा. या सगळ्याच्या मागे वच्चीच असावी असं वाटतंय मला. पण कारण काय असावं ते कळत नाहीये. तू काय करतो रे इथे? तेच सांगायला आलंय. कळालं काय? हा, देशपांडे सोबत मिळून आम्हाला अडकवण्यासाठी जे काय प्रयत्न करतोयस ना तू, त्याचे परिणाम भोगावे लागणार आहे तुला. बोल. तू अरे तू रे कोणाला करतो रे? तुला करतोय तुला. कळालं काय? तू किती दीड दमडीचा आहेस ना ते कळालं आम्हाला. कळलं काय? तुझा रुबाब आहे ना, रुबाब तो देशपांडेच्या जीवावर. आमचे साहेब जरी आत असले ना तरी अजून मी बाहेर आहे. कळालं का तुला? सोडणार नाही तुला आणि तुझ्या परिवाराला. भाऊजी आधी आधी ती खिडकी बंद करत नाही तो परत येईल. वहिनी तुम्ही घाबरू नका. तुम्हाला काही होणार नाही. मी आहे ना. तुमचा विश्वास नाहीये का माझ्यावर? आहे हो विश्वास माझा तुमच्यावर भाऊजी. आतापर्यंत मला आणि घरातल्या कोणालाही त्रास होऊ नये म्हणून तुम्ही दोघांनी किती सोचलायत ना, हे सुद्धा समजलं मला आज. वहिनी एक सांगू का? यातला एकही शब्द तुम्ही इंद्रणीला सांगायचा नाही. अहो त्याला कळलं ना तर तो देशपांड्यांना जाऊन सांगेल आणि त्यांनी जर ऍक्शन घेतली ना तर आपल्याला आणखीन त्रास होऊ शकतो. त्यापेक्षा आपण शांत राहू. आपण गप्प बसू. कशी शांत राहणार आहेस ललिता? आत्ता फक्त क्षीरसागरांना कळलं की आपण देशपांडेचे नातेवाईक होते. उद्या इंद्रनीलचं लग्न झालं ना की सगळ्या जगाला ते कळेल आणि मग देशपांडेंचे किती शत्रू आपल्या इंद्रनीलच्या जीवावर ओढतील ते आपल्यालाही कळणार नाही. तेव्हा काय करणार आहेस? तेव्हाही शांत राहणार आहेस? हो पण दुसरा कुठला पर्याय आहे का आपल्याकडे? हे सगळं बच्चे मावशींना माहिती होतं तरी त्यांनी हे स्थळ आणलं आपल्याकडे. का त्या इंद्रनीलच्या आयुष्यावर उठण्यात ना तेच मला कळत नाहीये. काय असं गुन्हा केला होता आपण लोकांचं म्हणून असं वागतायत ते आपल्याशी? हा आता मात्र मी वत्सलाला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. वहिनी तुम्ही असं काही करणार नाहीये. त्या बहीण आहेत तुमच्या. हो पण इंद्रनील या घराण्याचा मुलगा आहे. मी नाही थांबणार आता. मी नाही थांबणार. वहिनी गेल्या 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 त्या याला म्हणतात पाहुण्यांच्या काठीने साप मारणे. अशी कंप्लीट सावी भरली ना आपण दोघांनी की जातील आणि सरळ सुरू होतील. अहो पण तो हरिराम परत नाही येणार. नाही येणार. अगं आत्ता आला होता ना तो सुद्धा आपल्यावर उपकार करायलाच आला होता. पण तुम्हाला काही झालं असतं म्हणजे? मला काय होणार आहे? अगं गावाच्या लाल मातीत पैलवानी करत मोठा झालोय. एक धोबी पछाड दिली असती ना तर पिळून वाळत टाकायच्या लायकीचा राहिला नसता तो जाड्या. तुमच्या गळ्यावर चाकू ठेवला होता त्यांनी. त्याच चाकूने आता दोरी कापायचे इंद्रनील आणि स्वानंदीच्या नात्याची. तू नीट उत्तर देत नाहीयेस. ते टाळाटाळ करतायत. तू काही बोललीयस का त्यांना? झालं आलं आता माझ्यावर. बरं बाई ते बोलले का काही? तुझ्या नीलच्याने काही होणार नाहीये. म्हणजे त्याने माझं काम नाही केलंय. मी एक एजंट पकडलाय. एजंट?
ताई, अनेकदा ते एजंट्स वगैरे फ्रॉड असतात हा. म्हणजे ना आपल्याला इथून परदेशात पाठवतात आणि तिथे आपलं काहीच काम झालेलं नसतं. तुझ्या डोक्यात माझ्याबद्दल चांगला विचार येऊच शकत नाही का ग? ताई, तुझी काळजी वाटते म्हणून बोलते. उगाच एजंट वगैरेच्या नादात ना काहीतरी भलतं होऊन बसेल. हो, मला जास्त शहाणपणा शिकवू नकोस. तुला पाणी प्यायला जायचं होतं ना, जा ना मग. ताई, आणि मला पण पाणी आण येताना. आई, काय ग अशी एकटी का बसलीस? झोप येत नाहीये का? नाही ग, जरा झोप चाळवली माझी. आई, तू कसली काळजी करतेस? काळजी कसली? माझ्या काळजाचे दोन्ही तुकडे आता आपापल्या घरी जाणार. हे नुसतं आठवलं ना तरी माझा जीव थोडा थोडा होतो ग. हे कारण नाहीये. खरं सांग, नीलच्या आईंचे दागिने आणि पैसे गेले त्याची काळजी करतेस ना? अगं वाटणारच ना ग. आणि ही काही थोडी थोडकी रक्कम नाहीये. आणि आपल्यामुळे त्यांच्यावर ही वेळ आली. तू प्लीज असा त्रास करून नको ना ग घेऊस. बाबांनी त्यांचं कर्तव्यच केलंय की नाही? हो ग, पण तेच निमित्त झालं ना. आपल्या माहेरच्या लोकांना कोणी नावं ठेवू नयेत असं मुलीला वाटतं, तसंच मुलीच्या आईवडिलांनाही वाटतं. आपल्या लाडक्या लेकीचं तिच्या सासरी कसं होईल. आणि असं काही असेल तर तू किती सहन करशील स्वानंदी?